हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। आता टाईम वाजलेला आहे 12। आता मी ब्लॉग चालू केलेला आहे। तर आता पिल्लू झोपलेला आहे, ते उठायचंपर्यंत मी पटपट कपडे धुवून घेते। आज मॅट्रेसचा ऑर्डर देऊन आलेला आहे, ते पण येणार आहे दुपारी 3 वाजेपर्यंत येईल असं वाटते। पिल्लू बघा इथं झोपलं होतं। उठते अर्ध्या तासाने, अर्धा तासात मी पटकन कपडे धुवून घेते। त्यानंतर सात्विकला आणायला पण जायचं आहे। आज त्यांच्या पप्पा ऑफिसला गेले, त्यामुळे मीच आणायचं त्याला। 1 वाजता जावं लागते आणायला, तोपर्यंत माझं काम आवरून घेते। आता कपडेसुद्धा धुवून झाले, ते वाळायला घालते। त्या एकदाच सकाळी धुतले तर होऊन जाते, नाहीतर दिवसभर असंच पडून असते। ते झोपलं तर तेव्हाच धुवायचं होते मला, त्यामुळं आता पटपट वॉश करून घेतले कपडे। तोपर्यंत ते खुशीसुद्धा उठून बसलं होतं, मग त्याच्यासोबत थोडं टाईम स्पेंड केले। बघा कसं रडत बसलं होतं तिथं, आणि त्याच्यासोबत टाईम स्पेंड करून त्याला फ्रेशअप वगैरे करून आवरून आम्ही सात्विकला आणायला जायचं होतं, म्हणून आता स्कूलमधून घेऊन आले त्याला। येताना केळी आणलं होतं, मग त्याला केळी खायचं होतं म्हणून केळी खात बसले। खुशी पण केळी खाल्ले, त्याच्या हातानेच खायचं होतं खुशीला पण। मग ते दोन्ही केळी खाऊन घेतले। त्या दे मम्मा, अजिबात देत नाही, त्याच्या हातानेच खायचं असतंय। पण हे नेक्स्ट डेचं ब्लॉग कंटिन्यू करते मी आता। खुशी डान्स करत होता म्हणून एक छोटंसं रील्स काढले। त्यानंतर मॅट्रेस काही काल आले नाही, आज आले, संध्याकाळी आले ते। आणि त्याचं पैसेसुद्धा आता पे केले। निम्म आधी पे केलं होतं, आता निम्म केले। 9,000ला बसले हे मॅट्रेस आल्यामुळे दोघं पिल्लूला खुश झाले। ते जम्पिंग करत होतं, खेळत होतं। त्यानंतर मिस्टरसुद्धा घरी आलं होतं, त्यांनी एकदा मॅट्रेस चेक केलंय, कसं आले काय आले क्वालिटी म्हणून चेक केलं त्यांनी। चेक करून तेव्हा समजलं त्यांना, आम्हाला काही इतकं समजलं नव्हतं। मग ते बॉर्डर्सला एडजच नाही दिले, एक लेससारखं चौकोन बॉक्स येते, ते बॉक्सच नाही केलं त्यांनी, त्यामुळं खूप डिसअपॉइंट झाले। ते करायला पाहिजे होतं, तरच त्याचा शेप असं चौकोनी बसतात, नाही तर थोड्या दिवसांनी खराब होते। असं ऑनलाईन घेऊन भीती वाटते म्हणून मी ऑफलाईनच घेतलं होतं, तरीसुद्धा असं झालं, मला खूप डिसअपॉइंट झाले। तर असू दे, आता काय करायचं, असं कधी कधी होतात। त्यामुळे तुमचं पण असं कधी झालंय का, तर घेताना एकदा सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायलाच पाहिजे। त्यानंतर असू दे म्हणून आता सोडले, काय करू शकत नाही। तर आज असं तुमच्याबरोबर पण कधी झाले का, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असं असले तर खराब वगैरे होते का नाही, ते सुद्धा कमेंट करून सांगा मला। त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये पालकचा गरगट भात आणि चपाती बनवले, आम्ही सगळ्यांनी जेवण केले। त्यानंतर खुशीसोबत सुद्धा थोडंसं खेळले। आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। आय होप तुम्हाला आवडलं असेल। ब्लॉग आवडले तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी भेटेन माझं नेक्स्ट ब्लॉग